नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला नेहमी भात डाळ भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो. कधीतरी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. तर आज मी आपल्याला तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत मिरचीची रेसिपी आणलेली आहे. खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने आपली ही मिरची. म्हणजे आपल्याला पराठ्यासोबत चपातीसोबत कधी काही असं झणझणीत खावंसं वाटलं तर मी ज्या पद्धतीने मिरची दाखवते त्या पद्धतीने करून बघा. त्यासाठी इथे मी मिरची घेतलेली आहे. कमी तिखटवाली मिरची घेतली. तुम्हाला हवी असेल तर थोडी तिखटवालीसुद्धा वापरू शकता. तर ही आपली जास्त तिखट नाही लागत, नॉर्मल असते. तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याची देठ काढून घ्यायची आहेत. आणि देठं काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला पातळ अशी गोल गोल कापून घ्यायची आहे. ही जी आपली मिरचीची जी रेसिपी आहे ना, खूप चटपटीत आहे आणि अशी म्हणजे पटकन होणारी आहे. 1 मिनिटातच होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही तिला बनवायला. अगदी झटपट होते आणि लगेच बनवून खाऊ शकतो आपण. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला आपली जी मिरची आहे ती पातळ कापून घ्यायची आहे. आणि ही जी मिरची बनवायला आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर मिरची मी बनवून घेतलेली आहे. तर आता आपण कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे छोटी. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा इतकं जिरं घातलं आहे. त्यानंतर हिंग घालायचं आहे. जिरं चांगलं आपलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. म्हणजे चांगलं ते व्यवस्थित थोडं रंग बदलला पाहिजे त्याचा. आणि जिरं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार. म्हणजे आपण जेवढी मिरची घेऊ त्याप्रमाणे मिक्स करून घेतलं थोडंसं. त्यानंतर मिरची घालायची आहे. मिरची घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लगेचच लाल तिखट घालायचं आहे. म्हणजे गॅस जो आहे तो आपला फास्ट आहे, त्यामुळे आपल्याला झटपट परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपला मसाला जो आहे तो करपला जाणार नाही. आणि चांगलं अर्धा 1 मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर थोडंसं परतून घ्यायचं बंद केल्यावरती. अशा पद्धतीने आपली मस्तपैकी झणझणीत अशी मिरची बघा तयार आहे. चटपटीत अशी मिरची तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कधी चपातीसोबत भाकरीसोबत खावीशी वाटेल. तर अशावेळी ही मिरचीची रेसिपी तुम्ही करून बघा. नक्कीच सगळ्यांना आवडेल. इतकी टेस्टी आहे. रोज तेच भाजी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर तुम्हाला आजची आपली ही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी मिरचीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.